गंधाली रुचि प्रभक्त गंध गंधरम करच्चिदम सुरच्चिदम भवच्चिदम मथच्चिदम गजच्चिदम गदान्तकच्चिदम तमच्चिदम भजे प्रफुल्ल नील पंकज प्रपंचकाली प्रभवनं विकंठ कंदर रुचि प्रमद कंधरा स्मरच्छिदं पुरच्छिदं भवच्छिदं मखच्छिदं गजच्छिदं वेदान्तकञ्चितं प्रमन्तकञ्चितं भजे मरुव्रतं स्मरान्तकं पुरान्तकं भवान्तकं मखान्तकं गजान्तकं कदान्तकान्तकं तमन्तकान्तकं चक्षुषो प्रजामही महेंद्र यो समप्रवृत्ति कवचाम्य स्थिरार्थं गजेन्द्र तुरंगयुक्तां लक्ष्मीं सदैव सुमुखीं प्रदाति शम्भो सदैव सुमुखीं प्रदाति शम्भो शिवाची मी तर माझ्या आईच्या पूजनाकरता तुम्हाला इथून कैलासातून घेऊन जाण्याकरता आलो होतो. महादेव सांगतात मला तर कैलास सोडता येणार नाही, पण माझा आत्मलिंग माझं तेज मी तुला काढून देतो, हे घेऊन जा. जिथे माझा आत्मतेज त्या ठिकाणी माझी अनुभूती आणि माझे अस्तित्व हे असणार आहे. आपलं आत्मलिंग काढून भगवान शिव रावणाला देतात आणि रावण ते शिवलिंग घेऊन जाताना महादेव सांगतात थांब, याला जिथे स्थापन करायचंय तिथेच टेकव, रस्त्यात टेकवलं तर हे पुन्हा उचलता येणार नाही. म्हणले ठीक आहे. कैलासातून प्रवास सुरू झाला रावणाचा. इकडे सगळ्या देवतांच्या
सगळ्या देवतांचे विचार विनिमय सुरू झाले की जर हे शिवलिंग रावणाच्या लंकेपर्यंत पोहोचलं तर रावण अमर, याला मारता येणं शक्य नाही, हा अजयी होईल आणि काहीतरी उपाय करा. नारायणांकडे गेले आणि नारायणांनी सांगितलं की याच्यावरती उपाय आपण त्या गणेशाला सांगू. हा बुद्धिदाता बुद्धिविनायक, याच्या कुशाग्र बुद्धीने काहीतरी उपाय जरूर काढेल. आणि म्हणून गणेशाला प्रार्थना केली. गणेशाने सांगितलं ठीक आहे, मी करतो काहीतरी उपाय. आणि गणेश एका छोट्याशा गुराख्याच्या बाळाचं गुराख्याचं रूप घेऊन वनात रावण ज्या मार्गाने येणार आहे त्या मार्गात उभे राहिलेत आपल्या गायी चारत. गणेशाची लीला अशी की भर रखरखत्या उन्हामध्ये रावणाला कोरडं लागावी, तहान लागावी आणि रावणाने पाण्याची याचना या गुराख्याकडे करावी. गुराख्या जो आपला पाण्याचा माठ आहे, म्हणले बाबा थोडं पाणी मी तुला देतो, पण मला दिवसभर या वनात राहावं लागतं, मलाही पाण्याची आवश्यकता आहे, पण पाण्याला अन्नाला कोणाला नाही म्हणू नये, म्हणून मी तुला पाणी देतो, घे. रावणाने आपला आत्मलिंग एका हाताने धरून एका हाताने पाणी प्यायला. गणेशाने डोळे बंद करून वरुण देवाला आवाहन केलं. म्हणले हे वरुण देवता, माझी एकट्याची जबाबदारी नाही, तुम्ही सुद्धा देवांनी सहकार्य करा. आता रावण जे पाणी पितोय, या पाणी पिताना त्याच्या पोटात नदीच्या नदी समुद्राच्या समुद्र मावून जाईल एवढं जल त्याच्या पोटात पोहोचो, हे कार्य तुम्ही करा. त्या रावणाने घेतलेल्या अर्धा ग्लास पाण्यामध्ये जणू काही संपूर्ण नदीच्या नदी समुद्राच्या समुद्र पिला गेला एवढं पाणी त्याच्या पोटात पोहोचलं. वरुण देवानेच ती सगळी लीला केली. आणि इतकं पोट तुडुंब भरल्यानंतर आता ते पाणी मध्ये गडबड गडबड करू लागलं. रावणाने सांगितलं काय करावं, तहान इतकी लागली होती की भरभर 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 पाणी खूप पिऊन गेलो, पण आता जायचं लघुशंकेला, आता कसं करावं. बर रावण आहे ब्राह्मण, जानवं कानात अडकावं लागेल, हातपाय धुवावे लागतील, स्नान करावं लागेल, ती सगळी शुद्धी करायची आणि मग शिवलिंग हातामध्ये घेऊन हे कसं करायचं. आणि आपण एक मुखी, तीन मुखी, पाच मुखी रुद्राक्ष घेऊन सगळे करतो. ही शुद्धी ठेवली पाहिजे. हौस म्हणून एक मुखी, तीन मुखी, सात मुखी, 12 मुखी, 14 मुखी धारण करू नये. रावणाने सांगितलं बाळा आता आणखीन एक काम करतो, एक उपकार. म्हणले सांगा ना. म्हणले असं कर, माझं हे महादेवाची पिंड आहे ना, हे शिवलिंग तू धरून ठेव, मी जरा लघुशंकेला जाऊन येतो. त्याने म्हणले बाबा अहो माझ्या गायी वाळायच्या आहेत. नाही म्हणले मी पटकन येतो. बरं ठीक आहे, पण जास्त वेळ नको हा, मी एकदा दोनदा तीनदा तुम्हाला हाक मारेल, नाही आला तर ठेवून देईल. म्हणलं ठेवायचं तर नाही म्हणून तुला देतोय, खाली टेकवू नको बाबा, मी लवकर येतो. ठीक आहे जा. आणि रावण लघुशंकेला गेले. बरं आता नदीच्या नदी समुद्राच्या समुद्र पोटात मावल्यानंतर म्हटल्यानंतर ते काय नगरपालिका चालूच आठवत नाही. रावणाला सुद्धा प्रश्न पडला, हे काय मला डायबिटीज असल्यासारखं होतंय म्हणले, काय करावं. बराच वेळ गेला. तेवढ्यात तिकडून गणपती बाप्पाने हाक मारली. हो म्हणले महाराज वेळ झाली, मला जायचंय, सूर्यास्ताच्या आत मला गाई पोहोचायच्या आहेत. आलो आलो. रावण गडबडीत कसं तरी उठतात, हातपाय धुतात, पुन्हा पोट गडबड, पुन्हा जायचं. म्हणले बाळा थोडं थांब, आलोच, माझं पोट त्रास देत आहे. ते सगळ्या गंगादी, समुद्र जल, वरुण देवता, ही सगळी प्रक्रिया लीला. काही ठिकाणी संध्येचा उल्लेख आहे की रावण संध्येला गेले होते आणि काही ठिकाणी याचा उल्लेख आहे की गणपती बाप्पाने पाजलेल्या पाण्याचा तो प्रभाव असा झाला की वरुण देवताने इतकं पाणी पोटात की ते संपेना. आणि मग पहिल्यांदा हाक मारली, दुसऱ्यांदा हाक मारली, तिसऱ्यांदा म्हणले तुम्ही येत नाही, जा मी चाललोय.
आणि ते शिवलिंग जमिनीवर ते ठेवून दिलं. गोरखे बाबा तिथून निघून गेले. रावण धावपळ करत हातपाय धुतले, चालू काढलं, पाहतात तो शिवलिंग ठेवून दिलेलं आहे. अरे काय केलं अनर्थ, हेच करायचं नव्हतं ते केलंय. आणि म्हणून रावणाने आपलं संपूर्ण बल लावून ते शिवलिंग उपटून काढण्याचा प्रयत्न केला, पण ते उपटलं गेलं नाही. ते चुंगम कसं असं त्याप्रमाणे ते शिवलिंग असं लांबलं, कणकेचा गोळा आपण लांबवतो त्याप्रमाणे लांबलं, पण निघालं नाही. ते प्राण प्रतिष्ठित झालं. आणि ते जे लांबलं तर त्याचा आकार गाईच्या कानासारखा झाला. म्हणून त्या शिवलिंगाला त्या ठिकाणी त्या स्थानाला गोकर्ण महाबळेश्वर, कारण महाबळीने प्रयत्न केले होते ते, म्हणून गोकर्ण महाबळेश्वर असं त्या स्थानाला नाव पडलं. आणि ते प्राणप्रतिष्ठित तिथेच झालं. असं हे शिवाचं स्थान महाबळेश्वर गोकर्ण. आणि सगळ्या देवांवरचं हे संकट गणेशाने दूर केलं, म्हणून सगळ्या देवांनी गणपती बाप्पाची त्याच गोकर्ण महाबळेश्वरला प्राणप्रतिष्ठा केली. असा हा गणेश, तो गणपती 11वा. पुढे आणखी गणपती बाप्पाच्या काही लीला येतात. अर्धा तास आहे अजून. अण्णाने मोकळी चोकळी वेळ दिलेली आहे. आणि आज तर आणखी म्हणले पुढे कुदलात तरी चालेल, काही हरकत नाही. मग काही विशेष लीलांमध्ये आणखीन एक छान गमतीची लीला येते. छान गणपती बाप्पांची एक सुंदर लीला येते. ती अशी मामा भाच्यांची गोष्ट आहे. मामा भाची माहिती का तुम्हाला? गणपती बाप्पाची मामा भाच्यांची जोडी कोण कोण आहे सांग बरं. नाही, मामा भाच्यांचं प्रेम, त्यांच्यातला लढिवाळ संवाद, त्यांच्यातल्या खोड्या, हे एक नातं विशेष असतं. मग कथा सांगतो द्वापार युगातली. भगवान नारायणांचा कृष्ण अवतार, आणि नारायणांचा कृष्ण अवतार म्हटल्यानंतर सगळ्या सीमा ओलांडायचं ठरवलेलं आहे. भगवान गोपाल कृष्णाचा सुंदर अवतार, ते मनमोहक रूप, तो सुंदर दिसणारा कृष्ण. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. तो गोविंद गोपाल लहानपणापासून अगदी जन्मल्यापासून खोड्या सुरू झाल्यात त्याच्या. रोज नित्य दैनंदिन काही ना काहीतरी उपाधी यांच्या आहेत. करायचा ह्या दुधाचा रबडा आहे ना, माठ फोडायचे, दूध असा लोट वाहू द्यायचा, दुधाच्या नद्या व्हायच्या, दह्याच्या नद्या व्हायच्या. लोणी आपणही खायचं, अंगालाही लावायचं, जमिनीवर सांडायचं, सवंगड्यांना खाऊ घालायचं. मोठे झाले दह्या दुधासाठी, लोण्यासाठी आणि आपल्या मित्रांना खाऊ घालण्याकरता विशेषतः चोऱ्या सुद्धा सुरू केल्या देवाने. काय त्याच्या लीला. कृष्ण कन्हैयाच्या अनेक लीला, अनेक खोड्या आहेत. आपण भागवत कथा ऐकलेलीच आहे. आणि रोज कोणी ना कोणीतरी एक गवळण तरी एक दिवस असा जात नव्हता की सकाळी सकाळी यशोदे बाहेर निघ. का ग बाई चंद्रकला, काय झालं? अगं काल तुझा काना आला होता, माझी सगळी दह्याची मडके फोडून गेला, कोण देईन भरपाई? बर बाई, ताकीद दे त्याला, पुन्हा आमच्या घरी यायला नको. ती जात नाही तोपर्यंत दुसरं यायची. यशोदे अगं आहे का घरी? काय बाई ह्या मोठ्यांच्या पोरांचे लाड. आमच्या घरचं असताना त्याचं फोडून काढलं असतं. आमच्या घरचं असतं तर फोडून काढलं असतं. म्हणले काय झालं? अगं काय म्हणतात, आमच्या दाढीची आणि वेणीची गाठ बांधून गेला होता ना तो. तिसरी आली
रात्रीच्या वेळी आला आणि ते सगळे लोण्याचे मडके फोडलेत आणि माझी सासूबाई त्या आवाजाने जागी होणार. मी याला पकडायला गेली तर याने लोण्याचा गोळा माझ्या तोंडात. माझी सासू म्हणते आणि मग एक ना एक खोड्या येत आहेत. मग कधी आघासूर मारला, बकासूर मारला, तृणावर्त मारला, शकटासूर मारला, पुतना मारली. हे एक परम प्रतापही कृष्णाचे चालू आहे. आमचे घरची सगळी मंडळी वाट पाहत असेल त्यावेळेला कृष्ण म्हणतो तीर्थामध्ये, नदीमध्ये, तीर्थक्षेत्रात, तीर्थकुंडात विवस्त्र होऊन स्नान आणि मग ती वस्त्र द्यायचा. रोज 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 येणाऱ्या तक्रारींना कंटाळलेले ती यशोदा एक दिवस आपलं काहीतरी भविष्य सांगा. फार खोड्या करतो हो, फार खोड्या करतो. मी कंटाळली रोज 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 याच्या खोड्यांना, तक्रारींना. शांडिल्य ऋषी सांगतात यशोदे, बाळाच्या खोड्या कमी होऊन त्याला सद्बुद्धी प्राप्त व्हावी असं वाटत अशाला 21 मोदकांचा नैवेद्य अर्पण करत जा. या 21 चतुर्थीच्या व्रताने निश्चित त्याच्यात फरक पडेल. हा यशोदा म्हटली गुरुदेव तुम्ही सांगितलं, माझा विश्वास आहे, मी करेल हा श्रद्धेने. हरा हरा मोठा घरा
नाही केवने कृष्ण बिना खोडणार नाही आली याची ती पण चिंता. अरे का ताप तर नाही आला कृष्ण, तुझी काय तब्येत तर बरी नाही, काय होत असेल तर सांग हा बाळा, आता काय पहिल्यासारखं वागतच नाही. तिला हुर हुर मनातल्या मनात म्हणते, बाई गणपती बाप्पा माझ्या पोराला फरक पडला बरं, असं दांडगा उद्यापन करीन, पण इतकं गुपचूप गुपचूप असं पण चांगलं नाही वाटत. माझं पोरग खोड्या करत होतं तेच बरं आहे, आणि करू द्या ना पोरांना खोड्या. तेच मोठे झाल्यानंतर तुम्हाला त्यांच्या खोड्यांची आठवण येईल. त्या घरातल्या भिंतींवरती ओढलेल्या रेषा त्या तुम्हाला नंतर आठवतील. नंतर कितीही चांगला रंग दिला आणि तुम्हाला त्या रेषा ओढायची आठवण आली तर कोणी त्या रेषा ओढणार नसेल. त्या गादीवरती स्वच्छ टाकलेल्या बेडशीटला घाण करणारं कोणी नसेल, कारण हेच लेकरं पुढे आपल्या आपल्या उद्योगाला, व्यवसायाला, नोकरीला, कोणी शिक्षणाला घराबाहेर जातील. तेव्हा तुमच्या त्या स्वच्छ बेडशीटकडे पाहून तुम्हाला लेकरांची आठवण येईल की हे नीट राहू देत नव्हतं, त्या उशीला असं मधून मोडलेलं असायचं. भिंतींवरती चित्र काढलेले असायचे, कुठेतरी कागद कापून ठेवलेले, फाडून ठेवलेले, अस्ताव्यस्त पसारा या नंतर आठवतात. म्हणून खोड्या करण्याचे, मस्ती करण्याचे हेच दिवस आहेत. आणि पोरं मस्ती करण्याकरता नाही तर मग कशा करता दिले तुम्हाला? आमच्या पोरांची आई तर मला नेहमी बोलते, तुम्ही ना त्यांना रागवतच नाही. पण तर जाऊ दे, नंतर तूच म्हणशील, कुठेतरी रागवत जा. ती नेहमी तक्रार करते माझ्याबद्दल, तुम्ही रागवतच नाही. ते फक्त डिपार्टमेंट माझ्याचकडे, मीच रागवते त्यांना. मग त्यांना काय वाटतं, आपला बाप चांगला, आमची बाई. मी म्हटलं पाठशाळेत गेली होती तशी कशी डुसू रडायची मग घरी? ते पाठशाळेत गेले होते तेव्हा कशी आठवण येत होती. आमचे दोघंच घरी, दादा यायचे, जेवण करून जायचे, ते गेले की मग आम्ही आमचे भूतो एकमेकाचं तोंड पाहायचं. मग आता आहे तर आता म्हणते रागवायचं. खेळू द्या, आनंद घेऊ द्या. यशोदेला सुद्धा आपल्या बाळाला शांत झालेलं पाहून हुरहुर वाटायची. ती म्हणते आता मी कडे चतुर्थीचं उद्यापन करून टाकते. 21 चतुर्थ्या कबूल केलेल्या त्या मध्येच तिने उद्यापन काढलं आणि त्या दिवशी गणपती बाप्पाची छान सुंदर पूजा केली. गणपती बाप्पाला असा जास्वंदीचा हार घातला, अशीच दुर्वांची माळ घातली, मोदकांचा नैवेद्य केला, लाडवाचा नैवेद्य केला, तिळाच्या लाडवाचा नैवेद्य केला, करंज्या केल्या. ते पाकातले चिरोट ते पण आवडतात ते केलेत. सुंदर अशी पूजा आणि सुंदर नैवेद्य त्या ठिकाणी मांडलेत. देवघर मोठं होतं, लाखो गाई जी दान करू शकत होते नंद बाबा, त्यांचं देवघर छान मोठं होतं. दिवे लावलेले आहेत, सुंदर धूप दरवळतोय, नैवेद्याची ताटं आणलेत. अगं बाई, मी तुळशी आणायला विसरली, मी दुर्वा आणायला विसरली, शमीपत्र आणायला विसरली. देवाला आवडतात. शमीपत्र घ्यायला गेले, आता शमीपत्र शेजारणीच्या अंगणात, आणि म्हणून तिकडून जाऊन मी शमीपत्र आणावे आणि देवाला नैवेद्य दाखवावा. घरात एकटीच आहे, नंद बाबा नाही आहेत, म्हणून कृष्णाला देव घरात एका पाटावरती बसवलं. म्हणले, काना तू इथे गणपती बाप्पाजवळ बैस, पूजेकडे लक्ष ठेव, कारण पंचामृत आहे. दही, दूध, लोणी, पेढे, तूप सारा येणार नाही. चोरालाच राखण करायला सांगितलं. त्याला बसवलं आणि यशोदा माता शेजारची कडे अंगणात शमीपत्र आणायला गेल्या. यांचा संवाद सुरू झाला. म्हणलं, ओ बाप्पा बाप्पा. गणपती बाप्पा म्हणतात, काय रे काढा, कसे खुशाल? म्हणले, हो. बरं मला सांगा, आजची शेवटची का चतुर्थी? म्हणले, हो. आज उद्यापन.
मामा आहे बरं का कृष्ण गणपती बाप्पाचे. विष्णू आणि पार्वती यांच्यामध्ये बहीण भावाचं नातं. त्याच्यामुळे गणपती बाप्पा म्हणतात हो मामा. परत कोणी केलं म्हणजे तुझ्या आईने. हा सगळा नैवेद्याचा घाट कोणी घातला म्हणजे तुझ्याच आईने. कोणासाठी केलं म्हणजे तुझ्याचसाठी. मग खोड्या कोण करत होता म्हणजे तू, आणि बंद कोणी केल्या म्हणजे तू. आणि मग तुमचा काय संबंध म्हणे या नैवेद्याशी. हे काही कृष्णाने सगळं लाडू मोदक पेढे बर्फी दही दूध लोणी सगळं खायला सुरुवात केली. जो सपाटा लावा कृष्णाने गणपती बाप्पा पाहतच राहिले. मामा अरे मामा थोडं एक एक तर नैवेद्य राहू दे मला वाणाचा. आईने मोदक कसे केले, आईने खव्याचे लाडू कसे केले, उकडीचा मोदक केलेला आहे, सांज्याचा मोदक केलेला आहे, खिरापतीचा मोदक केला. निदान एक एक नैवेद्य चवीपुरता तर राहू दे. तो लाजीबात नाही. आपलंच आहे सगळं. सगळे नैवेद्य फस्त करून टाकले कृष्णाने. ताट रिकामे. गणपती बाप्पा त्यांच्याचकडे पाहतोय. म्हणले गणपती बाप्पा म्हणतो मामा आता येऊ दे माझ्या बहिणीला. नाही तुझी तक्रार केली तर मग काय. कृष्ण म्हणतो वाशोबा तक्रार करायला तुम्ही राहाल का. म्हणले मग नाही. म्हणले गोटू भिन्न कैलास गमगच्छ गोटू भिन्न कैलास. म्हणले नाही असं कसं अजून व्रत पूर्ण व्हायचं बाकी. अहो म्हणले जे मध्ये लाडू आहेत ना ते मोजून तर या. अशी गणपती बाप्पाची मूर्ती उचलली कृष्णाने गिळून टाकली. गणपती बाप्पाला गिळून टाकलं. मध्ये जाऊन सेटिंग लावा म्हणले माझ्या पोटात तुम्ही. आता गणपती बाप्पा जागेवर नाही. मूर्ती गिळून गेलेत. सगळा नैवेद्य खाऊन गेलेत. गणपती बाप्पाला कृष्ण म्हणतोय बाप्पा इतके दिवस तू हे सगळं ब्रह्मांड तुझ्या पोटात धारण केलं. आम्हाला तुझ्या पोटात ठेवतो ना. आज तुला माझ्या पोटात ठेवतो. तू आम्हा सगळ्यांना तुझ्या पोटात घेतलेला आहे ना. तू घाल पोटी. मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे. अपराध माझे कोट्यानुकोटी मोरेश्वरावा तू घाल पोटी. आम्हा सगळ्यांना तू आपल्या पोटात सामावून घेतलंयस ना. तसं आज तुला मी माझ्या पोटात घेतो. यशोदा माता तिकडनं आली. हे आपलं परत पाठावरती गुपचूप. यशोदा माता ते शमीपत्र नैवेद्यावर ठेवणं तेवढ्यात पाहते. अरे इथलं नैवेद्य कुठे गेले. हा आपला बोलायचं नाही. देवाशीष पोसे देव काय झालं हसले बोल. देव काय झालं आणि तिने विचारलंय नैवेद्य नाही. गणपती बाप्पाची प्रतिमा नाही. कुठे गेलं आणि तू बोलत नाही. कृष्ण म्हणतो नाही मला सांगायला लावून सांग. म्हणजे आई मी फार घाबरलोय. म्हणले का. आई तू गेली आणि असा मोठा ढेऱ्या पोटीचा ढेरपोटा कोणीतरी आला आणि मला असं जाऊन दिला. बोलायचं नाही काय. माझा हात ठेवला आणि स्वतः भर सगळा नैवेद्य खाऊन गेला. आणि सोबत तो गणपती बाप्पा होता ना आपला. त्या गणपती बाप्पाला पण घेऊन गेला. कोण होता माहिती नाही पण असा दंडला दोनगा ढेर पोटायला. पण मी आबाजी मी घर सोडून चालली गेली. माझ्या बाळाला चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाने कृष्णाच्या मनात लाडू फुटतात. कृष्ण म्हणतो आज त्याची कशी खोड मोडली. इतर वेळेला तो आम्हाला त्रास देतो. आज त्याला त्रास दिला. आज त्याची खोड मोडली. असं हे मामा भाच्याचं प्रेमाचं नातं. गमती जमतीच्या घटना अनेक आहेत बरं का कृष्णाच्या आयुष्यात. गणपती बाप्पाच्या जीवनात जसं कृष्णाचं जीवन आहे गंमत नाही खोडकर, तसे गणपतीच्या सुद्धा फार खोडकर काही लीला आहेत. ते आपल्याला फारशा माहिती नाही. वेळ कमी आहे. काय काय सांगावं असा प्रश्न पडतो. कारण 7 वाजायला आले.
थोडे 10-15 उद्या 2 वाजता कथा सुरू होईल. 2 ते 4 आपली कथा राहील. 2च तास उद्या होणार आहे शोभायात्रा. आणि तुमच्यासाठी पाय मोकळे करायला 5 ते 7 आपण कीर्तनाची वेळ दिलेली आहे. फार तर 5:30 ते 7:30 कीर्तन मागे पुढे होऊ शकतं. कथा उद्या होणार आहे म्हणून उद्याचा थोडा कथाभाग आज घ्यावा असं वाटलं. जर तुमची परवानगी असेल आणखी 10-15 मिनिटाची तर घेऊ है ना. कवी महोदयांचं काय म्हणतात त्याला, त्यांची आज्ञा घेतो. त्यांना वेळ द्यायचीच आहे पण त्यांची आज्ञा घेऊन मी त्यांच्या वेळ तर त्यांना सुद्धा गणेशोपासना सांगतात. मी हे मागे सुद्धा सांगितलंय. पांडवांकडनं सुद्धा गणेशोपासना गोपालकृष्ण करून घेतात. कृत युगामध्ये अंग नावाच्या देशात रौद्रकेतू नावाचा एक राजा राहायचा. त्याची शारदा नावाची पत्नी. हे दोघं दाम्पत्य मोठं सुखी होतं. त्यांना 2 मुलं झालीत. एकाचं नाव देवांतक, एकाचं नाव होतं नरांतक. दोघं बालक सुंदर होते, सुशील होते, सात्विक होते. त्यांच्या घरी नारद मुनी आलेत आणि नारदांनी त्या बाळांना आशीर्वाद दिला आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा उपदेश केला. नारदांनी गुरुपद घेतलंय आणि या दोघं बाळांना ओम नमः शिवाय या मंत्राचा उपदेश केला. आणि ही बाळ ओम नमः शिवाय या मंत्राचा जप मोठ्या तन्मयतेने करू लागलेत. शिवाची साधना करू लागलेत. ओम नमः शिवाय शिवाय नमः. ओम ओम नमः शिवाय शिवाय नमः. ओम शिव 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 शिवाय नमः. शिव 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 शिवाय नमः. ओम नमः शिवाय शिवाय शिव शिव शिवाय नमः. शिव 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 शिवाय नमः. बलशाली अजय्य योद्धा होण्याचा वर या वराने उन्मत्त झालेले ही दोघं नरांतक मनुष्य ऋषी साधू यांच्या बंदोबस्ता करता सगळ्या देवाने गणेशाला प्रार्थना केली. नाना रूप धरो नित्यो विनायकम. विनायकाने सांगितलंय की मी याचं सुंदर स्वरूप पाहून कश्यप आणि आदितींसह सगळ्या देवादिकांना फार आनंद होतो. स्वयं साक्षात हा भुवनेश विघ्नहर्ता गणपती आज आपल्या घरी पुत्र रूपाने प्रगट झालाय. त्याचं ते सुंदर छोटस रूप पाहून कश्यप आणि आदितींना आनंद झालाय. पुत्र जन्माचा उत्सव ते करतात. पुत्र जन्माचा आनंद कश्यप आणि आदितींना झालेला आहे. एका युगात बघा विष्णू त्यांना वर देतात आणि त्यांच्या घरी पुत्र रूपाने वामन सुद्धा प्रगट झालेले आहेत है ना.
एका युगी वामन प्रकट झालेत, तर एका युगात आता इथे गणपती हे त्यांच्या घरी पुत्र रूपाने प्रकट होतात. आणि दीपोत्सव केला गेला, दिवे लावले गेलेत, सगळीकडे धूप दरवळतोय, आनंदोत्सव आहे, साखर पेढे वाटले जात आहेत. सजा दो घर को गुलशन सा मेरे गणराज है. सजा दो घर को गुलशन सा मेरे पहिली मिळाली त्यांना विरजा राक्षसी. जसं कृष्ण चरित्रात पहिली पुतना, तशी गणपती बाप्पाला सुद्धा पहिलं गिराईक संपलं विरजा. दुसरा धुंधुर, तिसरा धुम्राक्ष, कामासुर, व्याघ्रमुख, ज्वालामुख, दारुण, उपक, कंदर, अंधक, अंभोसूर, तुंग, शूर आणि चपलासूर आणि सोबत नरांतक आणि देवांतक एवढ्या असुरांचा या महोत्कट अवतारामध्ये गणेशाने निपात करून या
साधू संतांना, ऋषीमुनींना आणि देवादिकांना भयमुक्त केलेला आहे. असा हा गणेशाचा महोत्कट अवतार काश्यप आणि आदिती यांच्या घरी झालेला आहे. यानि चान्यान्यरिष्टानि नाशयिष्यामि निश्चितम. जे जे अरिष्ट तुमच्यावरती येईल ते अरिष्ट मी दूर करीन, असं गणेशाचं सिद्ध वचन आहे. आणि म्हणून या अशा महोत्कट गणेश विनायकाचा आपण आशीर्वाद घेत पुढच्या कथेकडे जाऊया. हा महोत्कट विनायक भगवान की जय. एकदा एक सुंदर कथा येते. या महोत्कट अवताराच्या नंतर गणेशाचा जो दुसरा अवतार आहे, हा अवतार इकडे बघा, हिमालय पार्वती मातेला या सगळ्या कथा सांगतायत. आणि पार्वती मातेने 10 दिवसाचं जे व्रत केलं पार्थिव गणेशाचं, त्या पार्थिव गणेशाच्या व्रतात शुद्ध स्वच्छ माती घेऊन त्याची मूर्ती तयार करावी आणि त्याचं पूजन करावं, हा नित्यनियम पार्वती मातेंचा होता. आणि एकदा अशीच ती मृत मातीची मूर्ती बनवताना, त्याला चंदनाचा लेप वगैरे देत असताना त्या मूर्तीत प्राण ओतले गेलेत आणि ती मूर्ती सजीव रूपामध्ये उभी राहिली. आणि तिने सांगितलंय की हे पार्वती माता, मी तुला मागे दिलेल्या वचनानुसार तुमच्या घरी पुत्र रूपाने येण्याकरता सिद्ध आहे. आजपासून मी तुमच्या पुत्र रूपामध्ये तुमच्या घरी राहीन, मला पुत्र म्हणून वाढव. त्यावेळेला पार्वती मातेने सांगितलं की मला असं मोठ्या स्वरूपातला नकोय, छोट्या रूपातलं बाळ हवंय. आणि मग छोटस स्वरूप, बाल स्वरूप त्या मूर्तीने घेतलंय. लोक म्हणतात पार्वतीच्या मळापासून गणपती बाप्पाचा जन्म झाला. म्हणजे पार्वती माता काय असे 4-4, 6-6 महिने आंघोळ करत नव्हती काय? अरे ज्या देवांच्या शरीराचा सुगंध दर्प काही किलोमीटर दूरपर्यंत पसरावा, एवढं स्वच्छ आणि निर्मल शरीर त्यांचं, आणि त्याच्या अंगावर एवढं मूर्ती बनवतोपर्यंत मळ खरडून काढायला काही आपलं निदान समजेल पटेल असं. हा एक त्याला जोड देता येऊ शकते. जसं आता तुम्ही मेकअपला तो फेस पॅक वापरता ना, मुलतान मातीचा लेप रात्री, आणि मग सकाळी ती मुलतान माती उतरवून घ्यायची धुवून, तसं पार्वती माता चंदनाचा लेप लावायच्या. अजूनही गाणगापूरला दत्तप्रभूंच्या पादुकांना चंदनाचा लेप लावला जातो, पांडुरंगाला सुद्धा लावला जातो, शुद्ध चंदन उगाळून त्याचा लेप. तर पार्वती माता तो चंदनाची उटी लावायचे, तो लेप लावायचे, आणि तो सकाळी उतरवला जायचा आहे. तर तो शुद्ध चंदन, हिमगिरी चंदन, ते चंदनाचा लेप त्या मातीमध्ये मिक्स करून आणि त्याचा तो पुतळा बनवला जायचा, शुभ्र व्हायचा. आणि त्यापासून ही गणेशाची मूर्ती साकारली, गणेश अवतरले आणि पार्वती नंदन रूपामध्ये गणपती बाप्पा आता इथे जन्मलेले आहेत. हात जोडून उभे राहिले, माता आज्ञा. लीला सुरू झाल्या. पण या कालावधीमध्ये शिव हे तपाचरणा करता गेलेले होते, आणि शिव तपाचरणाला गेलेले असल्यामुळे इकडे कैलासावरती काय घडलं याची कल्पना महादेवांना नाही. अनेक बाललीला गणपतीच्या त्या पुत्र रूपामध्ये झालेले आहेत. हा पुत्र आता थोडा थोडा वाढला, मोठा झाला आणि आईच्या आज्ञेत राहू लागला. गणपती बाप्पा म्हणजे मातृभक्त आहेत बरं का फार. गणपती बाप्पा मातृभक्त, कारण पार्वती मातेचा उद्देशच तो व्हायचा की षडानन हा वडिलांचा ऐकतो, नंदी हा महादेवांचीच आज्ञा मानतो, भृंगी हा फक्त महादेव सांगतील तेच ऐकतो, सगळे शिवगण महादेव सांगतील ते ऐकतात, माझा ऐकणारा कोणीतरी असावा, म्हणून मी माझ्या करता एक पुत्र जन्माला घालीन, आणि तो हा गणेश मातृभक्त. एक दिवशी माता आंघोळीला जाणार होत्या. त्या दिवशी सांगितलं, गणेशा तू इथे दारावरती थांब आणि कोणी येईल तर त्यांना सांग माता स्नानासाठी गेलेले थोड्या वेळाने. चालेल, ते म्हणते तू जाऊ शकता, भूक लागली असेल. मग आणि नेमका योगायोगाने त्याच दिवशी महादेव आले. आणि महादेव मी कोण म्हणले, मी महादेव. असेल महादेव, मला काय करायचं, मी माझ्या आईचा मुलगा आहे आणि माझ्या आईची आज्ञा आहे की
कोणाला आत द्यायचं नाही. अरे तू कसं काय माझा पुत्र आहे म्हणले नाही, मी पार्वती मातेचा पुत्र आहे. पार्वती मातेची आज्ञा आहे आतमध्ये कोणालाही सोडायचं नाही. महादेव बाजूला झाले, नंदीला सांगितलं समजव त्या बाळाला. नंदी बाबा त्या ठिकाणी येतात, त्या बाळाला समजवू लागतात. आणि तुमचा नाही रवला, तुमचा नाही रवला, परशुरामाधीच येऊन गेले. जाई तरी आले, सगळे शिवगण येऊन गेले, आवरत नाही कोणाला. आणि हे पाहिल्यानंतर मग शेवटी रागावले. ब्रह्मदेवाने मध्यस्थी केली, विष्णूंनी मध्यस्थी केली. अरे बाळा सोड, महादेवांचा कोप होतोय. पण नाही म्हणजे मी नाही मानत कोणाला महादेवाला, मी फक्त माझ्या आईची आज्ञा मानतो. शेवटी महादेवांनी रागवून आपला त्रिशूल घेतला आणि त्या बाल गणेशावरती चालवला. आणि बाल गणेश क्षणार्धात शिरविरहित होऊन पडलाय. बाल गणेशाचं शिर त्या ठिकाणी धडा वेगळं झालं. रागात महादेव आतमध्ये गेले. इकडे बाल गणेशाची किंचाळी आरोळी. पार्वती मातेला जेव्हा ऐकू आले त्यावेळी पाहतात तो माझा पुत्र शिर विरहित पडलाय. गणेशा हाक मारले आणि बाळा उठ, कोणी केलं हे दुष्कृत्य. त्यावेळेला महादेव समोर दिसले आणि सांगितलं की महादेवा तुम्ही आपल्या पुत्राला मारलाय. माझ्या पार्वती माता आता कालिका स्वरूपात उग्र रूपामध्ये प्रकट होत आहे. एवढ्या की पार्वती माता अहो शांत व्हा. त्यावेळेला शिवाला प्रार्थना केली नारायणांनी. शिव म्हणतात मी त्याला पुन्हा जिवंत करेन, परंतु आता ते शिर त्याला पुन्हा येईल ही खात्री नाही. मग जा ज्या ठिकाणी आई आपल्या बाळाकडे पाठ करून झोपलेली असेल आणि त्या बाळाचे पाय दक्षिणेकडे आणि डोकं उत्तरेकडे असेल, असं एखादं बाळ त्याचं आणि त्यांचे पाय दक्षिणेकडे होते, त्या हत्तीच्या पिलाचं शिर या ठिकाणी गणपती बाप्पा करता आणलं गेलं. आणि म्हणून जुने लोक असे सांगायचे की लहान बाळ त्याच्याकडे पाठ करून आईने झोपू नये. आणि आपलं शास्त्र सांगतं की दक्षिणेकडे पाय करून झोपू नये, उत्तरेला दक्षिणेला डोकं आणि उत्तरेला पाय असावे. बाळ उठून उभं राहिले. पार्वती मातेला मोठा हर्ष झाला, आनंद झाला. आणि तिच्या गजमुखाला पाहून गणपती बाप्पा पार्वती मातेला आनंद पण झाला. पण बाप्पाचं ते गजमुख पाहून दुःखही वाटलं की माझ्या बाळाचं असं कसं स्वरूप. आधी किती पण त्यावेळेला सगळ्या ब्रह्मादी देवतांनी पार्वती मातेला हात जोडल्याने सांगितलंय हा देवी काळजी करू नका, हा बालक सर्वसाधारण नाही, हा त्रैलोक्य पूजनाच्या आधी पूजनाचा मान पहिला मानला जातो. हा विघ्न विनायक, गणांचा अधिपती, गणनायक, देवगणांमध्ये प्रमुख असणारा नायक म्हणून गणनायक होईल. हा बुद्धीचा दाता, हा बुद्धिशाली आणि सगळ्या बुद्धींचा अधिपती म्हणून बुद्धी विनायक होईल. हा सगळ्या गुणांचा अधिपती म्हणून गुणेश होईल. अनेक नावांनी त्याला संबोधलं जाईल आणि त्याला सगळ्या देवदेवतांनी वेगवेगळे उपहार प्रदान केले, वेगवेगळ्या शक्ती आणि वेगवेगळे सामर्थ्य दिले गेले. जय जयकार हे गजानन सरकार तुम्हारी हो रही जय जयकार. हो रही जय जयकार. गणेश भागवत कथा श्री गणेश महापुराण या निमित्ताने अण्णाश्री तात्याश्री प्रकाश भट्ट अमृतकर आणि दादाश्री रमेश शुक्रवाणी हे व्यासपीठाचा सन्मान करतायत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ते गजानन महाराज की जय. आज हा 6वा दिवस आपण साजरा करीत आहोत. आता एकच दिवस बाकी राहिलेला आहे. सर्वांचं अभिनंदन यांच्यासाठी. नेहमी लोक म्हणतात की महिला फार बोलतात, पण इथं नवल वाटलं मला एक महिलाने सुद्धा एक शब्द बोलला नाही. खरंच त्यांचं अभिनंदन आहे. असं वाटतं की भारताची सूत्रच महिलांच्या हाती देऊन दाखवावी.
कारण आजपर्यंत पुरुषांनी पुढाकार घेतला, आता महिलांचं राज्य आम्हाला पाहिजे. त्यांना अर्ध तिकीट नाही, त्यांना आता फुकटच प्रत्येक ठिकाणी पाठवलं पाहिजे, म्हणजे आपलं होईल. आपल्याला वेळ जरी कमी असला तरी आम्हाला वाटतं की आज इतकं सर्वांत सुंदर, काय बघा, काय भव्य मंडप, काय ते महाराज, काय लोक, अरे 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 असं कुठं बघायला मिळत नाही. सगळंच भारी आहे. हा म्हणून म्हणतो हा कार्यक्रम असे गावात झाले पाहिजेत. एकच लक्ष्मणांनी का कार्यक्रम घ्यावा. गावामध्ये फार मोठमोठे लोक आहेत, आमच्या डबे डॉक्टर किती लोकांचे नावं घ्यायचे. कार्यक्रम असा ठेवा, वर्षामध्ये इतके कार्यक्रम ठेवा की मुलांचं मोबाईल बघणं आणि महिलांचं टी व्ही बघणं बंद झालं पाहिजे. त्या रटाळ सिरियल बघून काय एकमेकांमध्ये मारामारा भांडणं अजिबात बघायचं नाही, डोळे खराब करायचे नाहीत. असेच कार्यक्रम ठेवा. अण्णा तुमच्या घरात धंदे, तुम्ही असे कार्यक्रम ठेवले. अहो आमच्या हे कार्यक्रम बघून माझ्या स्वप्नामध्ये शंकर पार्वती आली आणि मला काय म्हणतं का, स्वप्नात आले आमच्या शंकर पार्वती, स्वप्नात आले आमच्या शंकर पार्वती, आम्ही भाग्यवान सारे भक्ती. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं. जटेमध्ये गंगा, गळ्यामध्ये सर्प, भस्मांची काया, मनामध्ये जप, दोन पुत्र सोबती, कार्तिक गणपती, स्वप्नात आले आमच्या पार्वती. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं. शंभू महादेव स्मशान भूमी हे मुक्कामाच गावाय बैठोलिया विश्वाची भ्रमंती, स्वप्नात आले आमच्या शंकर पार्वती. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं. एक लोटा जल, एक बेल परणा, शिव शंकराला करावे अर्पण, निष्काम प्रभावाची येईल अनुभूती. स्वप्नात आले आमच्या शंकर पार्वती. श्री शिवाय नमस्तुभ्यं. मिटतील चिंता, संपतील व्यथा, आणि याद आले आमच्या शंकर पार्वती. आणि सर्वांना माझी विनंती हात जोडून, या मुलीत ना मुली, या मुली बघा, कोणाला आई वडील नसतील, काय असतील, सगळ्या निराधार मुली आहेत आणि त्यांना सांभाळण्याचं व्रत आमच्या रवी भवानी सुनीता ताईनं घेतलेलं आहे. आणि ह्या मुलीसाठी जशा काही सगळ्या बहिणी यांच्यासाठी आता मी काय केलं मी बोलून दाखवणार नाही, पण तुम्ही काय केलेलं मी उद्या बघणार आहे. आणि या मुलींना अन्ना दुपारचं जेवण देतात, संध्याकाळी रवी भोग देतात. अहो आपल्याला एक मुलगी जड होते, पण आज एवढ्या मुलीचा सांभाळ करतात. आनंदी मुली आहेत. उद्या आपण त्यांचं कीर्तन ऐकणार आहोत. आणि पण अण्णाला एक इच्छा असते, आणि या महिला पण मला बोलल्या की त्या जाधव काकांचं गाणं एकदा होऊ द्या, कारण उद्या ऐकायला मिळते ना ऐकलं तर मी थांबतो. डोळे धरून मी पाहतो, महोत्सव खास होतो, महोत्सव खास होतो. सुवर्णाच्या पावलानी कमला आली संसारी, सौभाग्याच लेण लेऊन गेली ती देवा घरी. हो देऊनी सर्व काही, ती या जगात नाही, विरहाचे गीत गातो.
तोच वखात होतो. धन्यवाद धन्यवाद. देवा क्षणभर उघड नयन देवा क्षणभर उघड नयन देवा. आई नित्य स्मरण होई क्षणोक्षणी पुण्य स्मरण होई. निर्मलावली माया ममता प्रेम जिव्हाळा दिसे ठाई ठाई. आई नित्य स्मरण होई क्षणोक्षणी पुण्य स्मरण होई. चंदना परी देह दिरविला चंदना परी सुगंधाने मन मोहून जाई. संस्काराचा देऊन ठेवा संस्काराचा देऊन ठेवा. गेलीस पिंजरा सोडून दूर उडून जाई. किती सांगू मी तुझ्या आठवणी किती संपत नाही डोळ्यातील पाणी. आठवणीचा पाधर फुटता नाही नित्य मरण होई क्षणोक्षणी पुण्य स्मरण होई. जन्मभर तू गेलीस भर तू गेलीस भर यामध्ये तुझं लाभर मुक्ती. राम कृष्ण हरी महामंत्रा